एक ब्रेकिंग न्यूज येते। मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गोळीबार झाल्याचं कळतंय। वारजेमधील रामनगरमध्ये दुचाकीवरनं आलेल्या दोघांचा हवेमध्ये गोळीबार बघायला मिळाला। रात्री 10:30 वाजताची ही घटना आहे। गोळीबार करून आरोपींनी कात्रजच्या दिशेने पळ काढल्याची माहिती समोर येते। गोळीबार केलेल्या आरोपींचा वारजे पोलिसांकडून सध्या शोध सुरू असल्याचं कळतं। बारामती मधली घटना आहे, वारजेमधला हा प्रकार आहे। गोळीबार करून आरोपींनी कात्रजच्या दिशेने पळ काढलाय अशी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मतदान संपताच बारामतीमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे। बारामती मतदारसंघामध्ये घडलेली घटना, वारजेच्या रामनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे, जिकडे आरोपींनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्यांनी कात्रजच्या दिशेने पळ काढला अशी माहिती सध्या समोर येते। आरोपींकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर ते कात्रजच्या दिशेने पळून गेले असं कळतंय। त्यामुळे अर्थातच वारजे पोलिसांकडून आता या आरोपींचा शोध सुरू झालेला आहे। बारामतीमध्ये काल हाय व्होल्टेज निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलेलं आहे आणि मतदानानंतर घडलेला हा प्रकार आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काल मतदान पार पडलं आणि त्यानंतर घडलेली ही सगळी घटना आहे, त्यामुळे अर्थातच याकडे बघितलं जाणार आहे। काय तपशील या घटनेबाबतचं समोर येतोय? ज्ञानेश्वर, या घटनेबद्दलचे काय तपशील सध्या समोर येतोय? पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा सध्या तपास चालू आहे। गोळीबार करणारे कोण होते, ते ज्या दिशेने पळून गेले त्या दिशेने पोलिसांची पथकं देखील रवाना झालेली आहेत। गोळीबार केलेल्या आरोपींचा वारजे पोलीस सध्या शोध घेत आहेत। रात्री 10:30 वाजताची ही घटना आहे। वारजेमधल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीतला हा सगळा प्रकार आहे आणि म्हणून याकडे गांभीर्याने पाहिलं जाते। पोलिसांकडून अधिकचा तपास शोध जो आहे तो सुरू आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर यासाठी सविस्तर माहिती। तर बारामती मतदारसंघामधली घटना, वारजेमध्ये घडलेला हा प्रकार आहे। गोळीबार करून आरोपी कात्रजच्या दिशेने पळून गेले अशी माहिती मिळते।